नुसत्या 20 लाखाचं व्याज येणं बाकी आहे. मार्केटमध्ये आपली बरीच मुद्दलं अडकून पडली आहे आणि हे लोक आणखीन उचल मागताय. नवीन लोकांना आणखीन उचल द्यायची कशी? जा आपण नंतर बोलू. ठीक. बोलो ऋषा. हवं इथे लई मोठा जोरदार झटका बसलाय. तू आयुष्यात कधी हळू बोलणारेस का? हे बघ इथं सुंदर आलंय, आपण नंतर बोलू. हवं त्याचबद्दल बोलायचं होतं. तुम्ही माझं जरा ऐकून घेणार आहे का नाही? अंग धुवायला मिळेना साबण आणि म्हणतोय माझा बैल गाभण. असं करून कसं चालेल सांगा बरं. आता तूच लांबड लावतेस ना. बोल की पटकन काय झालंय? अहो अक्षराने नोकरीवर पाणी सोडलं. म्हणजे? हो म्हणजे काय, नोकरी सोडली तिनं. अरे वा, कसली भारी न्यूज दिलीस गुरुवशी. तरीच म्हटलं ह्यो सुंदर वीट भट्टीत तापवलेला विटासारखं तोंड घेऊन का आलाय? लईच रागात आलाय बघ. मग घ्या फायदा करून. अगं कसं आहे, सुंदरच्या मनात अक्षराबद्दलचा राग कमी होता कामा नाही. तुम्ही त्याला अजून वाढवत जा. हा, अजून भर घालत जा. या इतकी चालून आलेली संधी हातची जाता कामा नाही. आता तू बघच, ठेणगी ठेणगीनं कसा वानवा पेटवत होते. चल ठेव फोन, लागतो कामाला. होय बाई ठेवा. सुंदर, अक्षरानं नोकरी सोडली वय? अरे नाही म्हणजे तुला माहित नव्हतंच वय ती नोकरी सोडणार आहे. ती तिनं IPS व्हावं हे काय तिच्या एकटीचं स्वप्न नव्हतं. तुमच्या दोघांचं स्वप्न होतं रे. किती खस्ता खाल्ल्याला का तो, काय काय नाही गेलं त्यासाठी. रात जागलास. तुझ्या मनाचा विचार करायला पाहिजे होता अक्षरा. निदान एकदा तरी तुला सांगून बघायचं. काही न सांगता असा तडकाफडकी निर्णय घेतं का कोणी? दुसरं कोणी असतं ना तर एक वेळेस म्हटलं असं जाऊ द्या. पण अक्षरा तिनं हे असा निर्णय घ्यावा, मला काही पटलं नाही बघ. तुझ्या मनाचा विचार करायला पाहिजे होता तिने. काय बी म्हणतो मामा, मला आता काय बी बोलायचं नाही. मला जरा एकट्याला राहू दे. जा. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. मी पण बघतो बाहेरची काम. घे वहिनी, हे बघ थोडी शांत होतो. जास्त विचार करू नकस. आता तुझी तब्येत सांभाळणं बी गरजेचं आहे का नाही? हे बघ उगा काळजी करू नकस. अक्षराशी आपण समधे मिळून बोलूया, काहीतरी मार्ग निघेल. ताई अहो, पर असा निर्णय का घेतला असेल तिनं? कुठं कमी पडलो आपण? आपण तिच्या नोकरीच्या आड आलोय का? अगं असं काही नसल. तू उगा नको तो विचार करू नकस. बरं शांत हो जरा. अक्षरा, हे बघ जरा शांत होतो. मला कळतंय यो निर्णय घेताना तुला बी लई त्रास झाला असेल,
पर इतका मोठा निर्णय घेताना तू घरात कोणाशी बोलली होतीस का? अगं साधी कल्पना तरी द्यायची. आई, आत्या, मी हा निर्णय एकटीनेच घेतला, ही माझी चूक असेल. प्लीज मला माफ करा. पण आई, मी ही नोकरी सोडण्यापाठीमागे अनेक कारण आहेत. ज्या दिवसापासून मी ही नोकरी स्वीकारली त्या दिवसापासून मी घराला पुरेसा वेळही देऊ शकले नाहीये. माझ्या या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही सगळे किती झटलायत, तुम्हा सगळ्यांचे किती ओढाताण झाले पाहिले मी. माझ्या या नोकरीमुळे घरावर किती वादळ, किती संकट आले ताई. आई, त्याचीच उदाहरणं म्हणजे मेनक आणि शंतनू. माझ्या स्वप्नांची किंमत घरातल्या सगळ्यांची सुख गमावून होणार असेल तर मला ते मान्य नाही आहे. या सगळ्याचा त्रास होतोय मला. अक्षरा, अगं घर संसार म्हटल्यावर संकट येणारच, ओढाताण होणारच. पण या समद्याला फक्त तुझी नोकरी जबाबदार आहे का? आणि या घरची सून म्हणून, सुंदरची बायको म्हणून तू कुठं बी कमी पडलेली नाहीस. उलट घरचा समजा उत्तम सांभाळून तुझ्या नोकरीच्या जबाबदाऱ्या बी चोख बजावते आहेस. नाही आई, असं तुम्हाला वाटतंय, पण मी माझी नोकरी चोख बजावलेली नाहीये. आई, ज्या दिवशी मेनकाने या घरात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून ती फक्त कारस्थानं करत आली आणि मी तिच्या प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा केलाय. ज्या ठिकाणी मी माझं कर्तव्य बजावायला हवं होतं, पण तेव्हा मी फक्त कौटुंबिकहून, भावनिकहून विचार करत गेले. मी या कशातच प्रॅक्टिकली विचार नाही केला. उलट मी या सगळ्याला न्याय मिळवून देऊन माझं कर्तव्य बजावायला हवं होतं, पण मी हे काहीच नाही केलं. आई, मी कुठेतरी माझ्या सेवेशी अप्रामाणिकपणा केलाय. मी माझ्या पदाशी प्रतारणा केली. मी ज्या दिवशी हे पद ग्रहण केलं होतं ना, त्या दिवशी एक शपथ घेतली होती आई, काहीही झालं, कुठलीही परिस्थिती आली ना तरी मी माझ्या पदाशी प्रामाणिक राहीन. पण या दोन्ही गोष्टी मला नाही सांभाळता आल्या. मी कुठेतरी कमी पडली आणि या सगळ्याचा त्रास होऊन मी हा निर्णय घेतला. आई, मला सांगा, माझ्या जागेचं तुम्ही असता, तुम्ही हा असाच निर्णय घेतला असतात ना? ताई, तू नोकरी सोडलीस? हो, उर्वशी मामी आता बाहेर सांगत होत्या म्हणून आम्ही लगेच इकडे आलो. अगं सांग ना, का केलंस असं? ताई सांग, तू असा निर्णय का घेतलायस? शरू, पुरे, आता या विषयावर चर्चा नको. तिनं निर्णय घेतलाय ना, मग आपण समदे या निर्णयाचा आदर करूया. अहो पण सुंदर, तो चिडला असेल ना? मला माहितीये त्यांचा राग थोड्या वेळासाठीचाच असतो. मी त्यांना छान समजावून सांगितलं ना, त्यांनाही माझी बाजू पटेल, त्यांनाही समजेल आहे, मला खात्री आहे. साहेब, ह्यो प्लॉट आहे की नाही आपल्यासाठी लय फायद्याचा आहे बघा. म्हणजे कसं आहे बघा, तिथनं विमानतळ फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. लोकांनी गावातल्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यापेक्षा लोकांनी बाहेरची मोकळीक अनुभवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, ह्यो प्लॉट NA केलेला आहे, त्याच्यामुळं कागदपत्र आणि परवानग्याच्या भानगडीत पडायची गरजच नाही. एकदा का जमीन आपल्या नावावर झाली तर मग आपण म्हणेल तो प्रोजेक्ट करू.
नाहीतर प्लॉटिंग करून इकून टाकू. या व्यवहारात फक्त आणि फक्त आपला फायदाच आहे, हे मात्र नक्की. सुंदर साहेब, म्या काय म्हटलं ते कळलं ना? म्हणजे कुठली जागा काय समजलं का? मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा का नाही हे बघूनच घ्या. सुंदर साहेब, मला आता कुठल्या बी व्यवहारात पडायचं नाही. मामा तूच बघून घे सब. चला, आयत कोलीत हातात मिळालंय डल्ला मारायला. बर बर सुंदर, कर तुझं काम. विश्वास, तू बाहेर चल आणि मला ह्या व्यवहाराबद्दल डिटेलमध्ये सांग. हा, चल चल. हा जेवणाचा डबा. तुम्ही इतक्या घाईघाईत घरनं निघालात, डबा विसरला जेवणाचा. मग मी घेऊन आले. ओ मी डिश घेऊन आले. हा, पॅन्ट्रीतनं. लगेच वाढते. हा, मी नाही जेवली अजून. सावकाश का म्हणता ना मी तुम्हाला. अहो, म्हटलं होतं ना सावकाश खा. हे घ्या. सावकाश सावकाश प्या पाणी. अहो अहो, माझ्या प्रेमावर मी खूप विश्वास ठेवला होता. मी यांना म्हणवू शकते असं वाटलं होतं मला, पण आता हळूहळू ही परिस्थिती अवघड होत चालली असं दिसतंय. उर्वशी, सुंदर चांगलाच भडक लाय. आता ह्यो वनवा काय विजत नसतोय. सुंदर आणि अक्षरामध्ये जो वन पेटला आहे तो इजून चालणार नाही. आपण त्याचा धमाकाच करायला पाहिजे.
वा, यासाठी एक प्याद हाताला गावलं. ही निर्मला जरा कच्च्या कानाची आहे. मेनकानं बरोबर हिला हाताशी घेतलं होतं. आता आपला नंबर आहे. आपण बी हिला आपल्या कामासाठी वापरू शकतो की. अक्षरा आणि सुंदर मध्ये हिच्या मार्फत नक्कीच दरी निर्माण करता येईल. मग हवी तशी खेळी सुरू करील. ताई, अहो अक्षराने का म्हणून असं केलं असं? नाही म्हणजे एवढा मोठा निर्णय सुंदरला न विचारता का म्हणून घेतला असं? बिचारा सुंदर, त्याच्या मनाचा जरा बी विचार केला नाही. लई दुखावला गेलाय हो त्यो. लई हळवा झालाय. समध्या गोष्टी पट्ट्या दिशी मनाला लावून घेतो. उर्वशी, आपण कशापायी काळजी करायची आहे त्यांची? नाही म्हणजे अक्षरा माप खमकी आहे. सुंदरला किती बी वाईट वाटलं, तो किती बी दुखावला ना, तरी ती व्यवस्थित सांभाळून घेईल समजा. मला खात्री आहे त्याची. आणि आपण नको ना या विषयाची चर्चा करायला. लई काम आहेत, आपण कामं करूया. हा, चला. लई विश्वास आहे ना त्या अक्षरावर. आता बघाच मी काय करते. अगं हे ऑफिस मध्ये जाऊन लय वेळ झाला, अजून कसे आले नाहीत? अरे मगाशीच कॉल झाला माझा आणि ताईचा. निघाले होते खरं ते ऑफिस मधून, यायला हवे होते. काय झालं? राग गेला का त्यांचा? हे वहिनी गेल त्या मनवायला म्हणजे गेलाच असणार 100%. अरे बापरे, अजून तापलेलेच आहेत की. बोलणं तर लांबच राहिलं. अगं दिवसभरात साधं पाहिलंही नाहीये माझ्याकडे. अवघडच काम झालंय वहिनी. अहो तुमचं बी ऐकलं ना म्हणजे आता घरात कोणालाच शक्य नाही याला म्हणवणं. आता काय करायचं? काय करायचं? अगं ते व्हॅलेंटाईन डे काय सेलिब्रेट करायचं म्हणून कसली तयारी केली, पण आता सगळं वाया जाणार. कोणता डे? काय बोलतो? काही वाया नाही जाणार. अहो पण तो तर काय ऐकूनच घेईना, आणि तुम्ही असं कसं म्हणताय? ते माझ्याशी बोलायलाही लागणार, त्यांना मला माफ करावंही लागणार, आणि व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेटही होणार. आहो, असं पाठ अवघड तिथे झोपू नका. उठा आणि तिकडे बेडवर जाऊन झोपा बरं. उठा. मी जागा राहिलो ना मग तुम्हाला बी झोप येणार नाही, आणि त्यामुळं तुमचा अभ्यास जास्त वेळ होईल बघा. माहितीये मला जागे आहात. अहो ऐका ना माझं. बोला ना काहीतरी. असं गप्प बसून कसं झालंय? बोलून मन मोकळं करा म्हणजे बरं वाटेल. माझ्याशी बोललाच नाही तर कसं होईल? का उगाच आपोला धरलाय तुम्ही माझ्या? ही नोकरी काय मी फक्त माझ्यासाठी नाही सोडलीये. या सगळ्यात मी तुमचा, आपल्या कुटुंबाचा विचार केलाय म्हणून ही नोकरी सोडलीये. आणि मी माझ्या कुठल्याच जबाबदाऱ्या टाळलेल्या नाहीयेत. उलट हे सगळं मी फक्त
फक्त जबाबदाऱ्यांचा विचार करूनच केलाय, म्हणून हा निर्णय घेतलाय मी. ठीक आहे, नाही बोलायचं ना तुम्हाला माझ्याशी, नका बोल. मी पण तुमचीच बायको आहे, हरणार नाही मी. तुझं काहीच ऐकून घेतलं नाही, बाहेर निघून गेलं झोपायला. हो शोभ, काय चाललंय यार या घरात? एकानंतर एक प्रॉब्लेम सुरूच आहे. जरा म्हणून मोकळा श्वास घ्यायला वेळ नाही. वहिनी, तुम्ही सांगितलेलं समजा सामान आणलंय मी, एकदा बघून घ्या. हो. पण सुंदर ह्या सगळ्यामुळे शांत होईल ना? ना म्हणजे ह्या सगळ्यामुळे त्याने अजूनच डोक्यात राग धरून ठेवला तर? एक मिनिट, काय चाललंय? तुम्ही काय प्लॅन करताय नक्की? काही नाही, साधा सरळ प्लॅन आहे. हे बघ, झालंय काय माहितीये का, त्यांनी ना ह्या सगळ्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या, आणि हे सगळ्यात जास्त घातक असतं. राग असो, प्रेम असो, द्वेष असो, सगळं मोकळेपणाने बोलतात आलं पाहिजे. त्याला जर मोकळा मार्गच नाही मिळाला ना, तर मग घुसमट व्हायला. पण आज असं नाही हो. मला खात्री आहे, आज ते व्यक्त होतील, माझ्याशी सगळं मन मोकळेपणाने बोलतील. आणि खरं सांगू का, आत्ता या क्षणी त्यांनी मोकळं होणं, त्यांनी व्यक्त होणं, हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. अहो, मला खात्री आहे, तुमचा माझ्यावरचा राग फार काळ राहणार नाही, आणि मी पण तुम्हाला बोलतं केल्याशिवाय राहणार नाही.